रेकॉर्ड मी नव्हतं केलं बेटा, आणि खूप उशिरा सांगितलं तुम्ही पण. त्याच्यामुळे काय होतंय, माझं लॉस होतं इथे. लेक्चरचं रेकॉर्डिंग होत नाहीये. ठीक आहे, आता एवढ्या वेळेला जाऊ देत, पण नंतर मला खरंच आठवण करून देत. चला ठीक आहे, बघा मी नेहे नावाचा विद्यार्थी आहे. नेहे आहे की नाही कोणाच ठाऊक आज. सर एवढं फोन केलं. ठीक आहे, नोंदणीनुसार कंपन्यांचे प्रकार, सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार, जबाबदारी तत्व. त्याचं माईक माईक ऑन करा. माईक पलीकडं. ठीक ठीक. नोंदणीनुसार कंपन्यांचे प्रकार, सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार, जबाबदारी तत्वानुसार कंपन्यांचे प्रकार आणि नियंत्रणाच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार. तर त्यामध्ये आणखी एक शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे, नियंत्रण असणाऱ्या कंपन्या. नियंत्रण असणाऱ्या कंपन्या असं पण म्हटलेलं आहे. तर उत्पादक कंपनी इथे जे म्हटले ना, तर त्यांना निर्मिती कंपन्या असं देखील त्या ठिकाणी म्हणता येतं. तर आपण एक एक करून संपूर्ण कंपन्यांचे प्रकार जे आहेत ना ते अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार आहे नोंदणीनुसार कंपन्यांच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे सनदी कंपनी. व्हेरी गुड. सनदी कंपनी म्हणजे काय, तर कदाचित तुम्हाला येत असेल, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचं मत नोंदवलं तरी काही हरकत नाही, पण मी तत्पूर्वी सांगतो. कंपनी कायदा जोपर्यंत अस्तित्वात नव्हता तोपर्यंत कंपनीची स्थापना करण्यासाठी त्या देशामध्ये जो राजा असायचा त्या राजाची परवानगी घेतली जायची, आणि त्या परवानगीला सनद असं म्हटलं जायचं. राजाची काय घेतली जायची, परवानगी, आणि ती परवानगी म्हणजे राजाची मिळालेली सनद. सनद म्हणजे काय, कायदेशीर परवानगी. सनदी शब्द हा कायदेशीर शब्द आहे. तर पूर्वी इंग्लंडमध्ये अशा कंपन्यांची निर्मिती झाली. तुम्ही पाहताय की 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती, आणि औद्योगिक क्रांती झाल्यानंतर उद्योगांची संख्या इंग्लंडमध्ये वाढली होती. आणि मग अशा वेळेला कंपनीची स्थापना करण्यासाठी रीतसर त्या देशातील राजाची परवानगी घेणं अपेक्षित होतं, आणि मग राजा आपल्या सनदेने कंपनी सुरू करण्याची सनद द्यायचा, म्हणजे राजाज्ञा असायची. ते रीतसर राजाकडून परवानगी घेतली जायची, अशा कंपनीला सनदी कंपनी असं म्हटलं जातं. मग कालांतरानं कंपनी कायदा अस्तित्वात आला. इंग्रजांनी पहिल्यांदा कंपनी कायदा अस्तित्वात आणला. त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी भारतात सुरू केलं, भारतावर साम्राज्य असताना, म्हणजे भारतावर वर्चस्व असताना. आणि मग भारतातून जेव्हा स्वातंत्र्यात आला तेव्हा इंग्रजांनी जो कंपनी कायदा भारतात आणला होता त्यामध्ये काही बदल करून तो कायदा भारताने पुन्हा भारतीय कंपनी कायदा 1956 या टायटल अंतर्गत स्वीकारला. म्हणजे काय एकंदरीत, तर जोपर्यंत कंपनी कायदा अस्तित्वात नव्हता तोपर्यंत कंपन्यांची स्थापना करण्यासाठी जे राजे असायचे त्या राजांची परवानगी घेतली जायची, आणि त्यातून रीतसर कंपनीची स्थापना केली जायची. याला सनदी कंपनी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी. म्हणजे काही कंपन्या स्थापन करण्यासाठी विशेष कायदा करावा लागला अति महत्वाच्या कंपनीची स्थापना करण्यासाठी. साधारणपणे विशेष कायदा हा संसदेत पास केला जातो. म्हणजे एखाद्या कंपनीची स्थापना करण्यासाठी, म्हणजे त्या कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे न करता संसदेमध्ये चर्चा करून विशेष कायदा त्या ठिकाणी स्थापन केला जातो. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करायची होती, तर अशा वेळेला विशेष कायदा संसदेमध्ये पास केला गेला आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना त्या ठिकाणी केली गेली. कंपनी कायदा कंपन्यांच्या स्थापनेसाठी आणि निर्मितीसाठी काम करतोय, परंतु आरबीआय बघा संपूर्ण आर्थिक उलाढाली करणारी किंवा अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी ही एक संस्था आहे, बरोबर. आर्थिक स्वरूपाची संस्था, सेवा पुरवणारी संस्था आहे. आणि मग अतिशय महत्वाची संस्था या अनुषंगाने संसदेमध्ये चर्चा करण्यात आली आणि त्यानुसार आरबीआयची स्थापना करण्यात आलेली आहे असं आपण पाहतो. यासाठी स्वतंत्र आणि विशेष कायदा संसदेमध्ये स्थापन केला गेला. त्यानंतर नोंदणीकृत कंपनी.
या कंपनीची संकल्पना अतिशय सोपी आहे. नोंदणीकृत कंपनी म्हणजे काय, की ज्या कंपनीची नोंदणी रीतसर किंवा स्थापना रीतसर नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करून केली जाते, त्या कंपनीस नोंदणीकृत कंपनी असं म्हटलं जातं. म्हणजे जो रजिस्ट्रार आहे त्या रजिस्ट्रारकडे या कंपनीची नोंदणी करण्यासाठी जी कागदपत्र आहेत, मग घटनापत्रक असेल, नियमावली असेल, अशी कागदपत्र नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सादर केली जातात. नोंदणी अधिकाऱ्यामार्फत सर्व कागदपत्रांची छाननी होते आणि मग त्या कंपनीच्या नोंदणीला मान्यता नोंदणी अधिकाऱ्याकडून दिली जाते. ते सगळे निकष नोंदणी संदर्भातले नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयामार्फत तपासले जातात. तात्पर्य काय आहे, नोंदणीकृत कंपनी म्हणजे काय, की ज्या कंपनीची स्थापना किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयातून रीतसरपणे केली जाते, त्यास नोंदणीकृत कंपनी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. दुसरा ब प्रकार आहे, ब प्रकारचं वर्गीकरण आहे सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार. हे प्रकार अतिशय सोपे आहेत, आपला सर्वांना माहित आहेत. कंपन्यांचे प्रकार विचारले हा प्रश्न साधारणपणे तर मुलं सांगतात खासगी कंपनी, सार्वजनिक कंपनी. पण इतर प्रकार जे आहेत ते मात्र दुर्लक्षित राहतात. मी काय म्हटलं हे, तर हे दोन प्रकार जे आहेत सभासद संख्येनुसार असलेले कंपन्यांचे प्रकार, ते सुपरिचित आहेत, आपल्याला सगळ्यांना परिचित असे आहेत. तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे खासगी कंपनी आणि दुसरा प्रकार होता सार्वजनिक कंपनी. खासगी कंपनीच्या नावातच या कंपनीचं अस्तित्व व्यापलेलं आहे. काय म्हटलंय बरं, खासगी कंपनी. त्यानुसार तुम्हाला खासगी कंपनीची व्याख्या सुद्धा करता येऊ शकते. व्याख्या अशी आहे, जी कंपनी सार्वजनिक नाही अशी कंपनी म्हणजे खासगी कंपनी होय. अगदी सोपी व्याख्या तुम्हाला सांगता येऊ शकते. जी कंपनी सार्वजनिक कंपनी नाही अशी कंपनी म्हणजे खासगी कंपनी होय. आता अशी व्याख्या करणं तितकंस मार्मिक ठरत नाही, योग्य ठरत नाहीये. त्यासाठी दुसरी व्याख्या आपणास माहित असणं अपेक्षित आहे. तर दुसरी व्याख्या आपण प्रकार कशातले पाहतोय, सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार पाहतोय, म्हणून आपण सभासद संख्येनुसार व्याख्या आपण तयार करूयात. खासगी कंपनीची व्याख्या अशी आहे, ज्या कंपनीची किमान सभासद संख्या 2 आणि कमाल सभासद संख्या 200 इतकी असते अशा कंपनीस खासगी कंपनी असे म्हणतात. सोपी व्याख्या आहे. आपण सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार पाहतोय, म्हणून खासगी कंपनीची व्याख्या मी तुम्हाला मुद्दाम सांगितली. काय की ज्या कंपनीची किमान सभासद संख्या ही 2 आणि कमाल सभासद संख्या ही जास्तीत जास्त 200 इतकी मर्यादित असते अशा कंपनीस खासगी कंपनी असं म्हणतात. पुढे दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकते, काय की जी कंपनी भागांची विक्री करण्यासाठी सार्वजनिक जनतेला आवाहन करू शकत नाही. बरोबर. त्याचप्रमाणे ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल हे 1 लाख रुपयांपर्यंत असते अशी कंपनी म्हणजे खासगी कंपनी. मी ते वसूल भाग भांडवल म्हटलेलं आहे, एकूण भाग भांडवल नाही किंवा अधिकृत भाग भांडवल नाही, वसूल भाग भांडवल म्हणजे जे भाग विकलेले आहेत त्यापासून जी रक्कम कंपनीला प्राप्त झालेली आहे ती 1 लाख इतकी असणं अपेक्षित असतं. तर ज्या कंपनीमध्ये वसूल भाग भांडवलाची रक्कम किमान 1 लाख रुपये इतकी असते अशा कंपनीला खासगी कंपनी असं देखील म्हटलं जातं. दुसरा प्रकार सार्वजनिक कंपनी. खासगी कंपनीच्या अगदी विरुद्ध. मी पुन्हा म्हणेल, सोपी व्याख्या, जी